नेहा मॅडम, आषाढी एकादशीचे काही उपाय सांगा ना. नक्कीच. श्री स्वामी समर्थ. 6 तारखेला आपण आषाढी एकादशी ही साजरी करत आहोत. विष्णुदेवांचा 4 महिने जो निद्रावस्थेतला काळ आहे तो या दिवसापासून सुरू होतो, म्हणजे चातुर्मास सुरू होतो. या दिवशी आपण जर काही खास उपाय केले तर जमिनीचे कोर्ट कचेरीचे कामं हे मार्गी लागतात. त्याचबरोबर काही अपयश आलेल्या गोष्टी, त्या गोष्टींना आपल्याला यश मिळण्यासाठी मदत होते. म्हणून आपण काही खास उपाय या दिवशी नक्की करावे. या उपायांमध्ये पहिला उपाय आहे तर एकादशी महात्म्य आपण या दिवशी नक्की वाचावं. त्याचबरोबर या दिवशी विठ्ठलाचा 1008 जी नामावली आहे ती नामावली या दिवशी वाचायची आहे. आणि तुळशीपत्र हे पांडुरंगाला किंवा विष्णूला वाहायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर ज्ञानेश्वरी किंवा भागवत जे आहे ते पण आपण या दिवशी थोडं की होईना वाचायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुळशीला दिवा लावून पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या मंदिरात किंवा विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला जाऊन आपण व्यवस्थित पूजा करायची आहे. आपल्याला या दिवशी गायीची पूजा ही नक्की करायची आहे. तसेच अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात किंवा कुठल्याही मंदिरात जिकडे धार्मिक कार्य चालू असतं तिकडे आपण काही मदत करता आली तर नक्की करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी उपवास करायचा आहे. बरेच लोक एकादशी व्रत हे सकाळी धरतात आणि संध्याकाळी सोडतात, संध्याकाळी जेवण करतात. तर असं करू नये. पूर्ण दोन्ही वेळेला उपवास करून द्वादशीला आपण सकाळी उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी जेवढं जास्त देवाजवळ मंदिरात आपल्याला राहता येईल तेवढं राहायचं आहे. या दिवशी खोटे बोलू नये. या दिवशी कुठल्याही प्रकारची निंदा नालस्ती करू नये, चोरी करू नये, मांसाहार किंवा मदिरापान करू नये. ह्या काही गोष्टी या दिवशी टाळायच्या आहे. शक्यतो फलाहार करायचा आहे, कमीत कमी बोलायचं आहे आणि जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. उपाय छोटे आहे, नक्की करा. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.